जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास चौथा विवेक वैराग्य नाम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध समर्थाने जो दासबोध दिला तो श्रीमद का दिला ना, लोकांचं का नाही मत घेतलं हा आपल्याला प्रश्न पडला ना पहिलाच। कारण लोकांचं मत कोणी श्रावणाला बसलं नसतं, लोकांचं मत घेतलं असतं ना कोणीही श्रावणाला बसलं नसतं। समर्थांना पुढेच माहिती होतं भविष्य, म्हणून समर्थाने श्रीमद नाव दिलं श्रीमद। कारण का 18 पुराणांचा अभ्यास केला, अभ्यास नाही केला समर्थाने, प्रत्यक्षात श्रीरामाचं नामस्मरण केलं 1300 कोटीचं आणि प्रत्यक्षात 18 पुराणांचं समोर त्यांच्या राहिला आणि समोर ते ओव्या त्यांना भेटल्या आणि त्यांच्यातूनच ओव्या त्यांनी घेतल्या आणि त्यातून त्या सार होतं, ते सार जे ज्या ओव्यामध्ये सार होतं तीच ओवी उचलली आणि त्याचं पूर्ण दासबोध बनवलं। वाचायला नाही गेले हो 18 पुराण, एवढा 18 पुराणांचा किती अभ्यास केला असता, कधी करणार अभ्यास ते? 18 पुराण साधारण गोष्ट आहे का? कोणी केलं का अद्यापर्यंत 18 पुराणांचा अभ्यास पूर्ण? खूप आयुष्य गेलं त्यांचं, म्हातारे झालेत पूर्ण सगळेजण, तरी 18 पुराणांचा पूर्ण कोणाला अभ्यास होत नाही। पण त्याच्यातूनच हे अभ्यास कसं होतं, जेव्हा त्याचं नामस्मरण करणार, ईश्वराचं अखंड नामस्मरण करणार, कारण 18 पुराण त्याचेच आहे आणि त्यानेच लिहिलेले आहेत ते, प्रत्यक्षात त्या अवताराने ते लिहिलेले आहे। जसं जसं अवतार घेतला तसं तेच ते 18 पुराण समोरला आणले आणि ते 18 पुराणांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्यातून फक्त काय करायचे, सार काढण्यासाठी पण त्या ईश्वराचं नामस्मरण करायला लागते। प्रत्यक्षात वाल्मिकींना किती वर्ष नामस्मरण करायला लागलं? 12,000 वर्ष। तेव्हा त्यांनी एकच रामायण म्हणून आणलं आपल्यासमोर, एक रामायण। बघाव, रामायण आणलं, त्यांच्या वाणीला एवढं महत्त्व पडलं की रामाचं श्रीरामाचं त्यांच्या वाणीप्रमाणे जन्म झाला। हो, काय त्या वाणीला ताकद असेल आणि ही ताकद कुठून दिली? प्रत्यक्षात नामस्मरण। तसंच समर्थांनी पण नामस्मरण केलं, 12 वर्ष नामस्मरण केलं, 1 वर्ष नाही तर 12 वर्ष। म्हणून आपल्यासमोर श्रीमद दासबोध आणलं। बघा, दशक 4 विवेक वैराग्य नाम दशक 12वा विवेक वैराग्य नाम। बघा, 12वा दशक विवेक वैराग्य। विवेक कधी जागृत होतो? 12 वर्ष, 12,000 वर्ष नामस्मरण किंवा तपश्चर्या केली की विवेक जागृत होतो। मुलाचा जन्म, या मुलीचा जन्म झाला 12 वर्षानंतर बघा तिच्याकडे कुठे ना कुठेतरी विवेक येतो, मुलाकडे किंवा मुलीकडे विवेक येतो, आहे ना, येतो ना थोडाफार विवेक, तिथून जागृत होतं 12 वर्षानंतर। दशक 12वा विवेक वैराग्य नाम, त्याच्यातला समास 4था आहे, समासाचं नाव पण विवेक वैराग्य दिले। विवेकातून जे कार्य करणार ते विवेकातून करणार, त्या विवेकामध्येच काय आणायचं आहे? वैराग्य आणायचं आहे। मला ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे, माझ्याकडे काय आलं? विवेक आलं, कारण ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे, विवेक आलं ना। मग मला ईश्वराचं नामस्मरण करायचंच आहे, हा वैराग्य घ्यायचं आहे, नामस्मरण चालू करायचं आहे। नुसतं करायचं आहे असं नाही, असं श्री समर्थांनी असं केलं नाही, मला श्रीरामाचं नामस्मरण करायचं आहे असं नाही केलं त्यांनी, प्रत्यक्षात केलं। 12 वर्ष ब्रह्ममुहूर्तावर उठून नामस्मरण केलं, 3-3, 4-4 तास ते पाण्यामध्ये उभे राहून श्रीरामाचं नाव घेत राहिले। बघा हो, 1300 कोटीचा श्रीरामाचं नामाचं जप केलं, तेव्हा प्रत्यक्षात श्रीराम प्रसन्न झाले, तेव्हा आपल्यासमोर हे दासबोध आलं आणि हा दासबोधाचं सांगितलं समर्थांनी प्रश्न मांडलं की मला पण काहीतरी समाजाला शिकवायचं आहे, समाजाला बाहेर काढायचं आहे। कशातून बाहेर काढायचं आहे समाजाला? समाज म्हणजे कोण?
तर आपण समाजात आहोत. प्रत्येक मनुष्याला कशातून बाहेर काढायचं आहे तर विकारातून बाहेर काढणार तर त्याच्याकडे विवेक येणार. नाहीतर असंच विवेक येणार का? विकारातून काढलंच नाही बाहेर तर त्याच्याकडे विवेक कुठला येणार? कोणालाच येणार नाही विवेक. असं बघूया ओवी. श्रीराम. महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगी नाही जाणीतले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. बघा कोणाच्या हाताला येतं ना महद्भाग्य. बघा महद्भाग्य आलं हो. आता एक साधारण मी ओवी देते. साधारण आमच्या घरातलीच देते. माझ्या भावाचं स्वप्न होतं बैठकीला बसलं. एकदम दुःखद घटना आहे. आम्ही कधीपासून बैठकीला बसलो तो कधीपासून. समर्थांच्या बैठकीत आम्ही खूप वर्ष मीच जवळजवळ मी 18 वर्षाची झाले आणि मी बैठकीला बसलो. तिथून आम्ही सगळे बैठकीला बसलो कित्येक वर्ष आणि नंतर भावाचं लग्न झालं 10 वर्षानंतर बैठकीला बसल्यानंतर. तो माझा भाऊ काहीतरी 20 वर्षाचा होता त्यावेळी. तो जवळजवळ माझ्यापेक्षा 9 वर्षांनी 9.5 वर्षांनी मोठा. तर तो 30 वर्षाचा असताना बैठकीत बसला. 30-29 मी 19मध्ये 17मध्ये मी 17 वर्षाची असताना बैठकीत बसले. माझा भाऊ त्याच्या 9.5 वर्षांनी जावं म्हणजे 27 वर्षाचा असताना बैठकीला बसले. 27-27. त्याच्यानंतर लग्न झालं. पण त्याचं स्वप्न होतं एक की आपलं घर बांधावं. घर मजबूत होतं आमचं. बैठाघर होतं मजबूत होतं. पण तेवढी उपासना तेवढा नामस्मरण कोण करायचं? आम्ही सगळेजण करायचो. त्याचं लग्न झालं 30 वर्षांनी. त्याची पत्नी नाही कधी एवढी नामस्मरण करायची. पण पत्नीचं एवढं वक्तव्य घाणेरडं होतं घरात ना खूपच. कुठले काम घरातला काढला की त्याच्यामध्ये तिचं भांडण असायचं नेहमी. त्याच्यामुळे एवढी कमाई असून सुद्धा भावाला घर नाही बांधता आलं. कारण नेहमी कलेश घरात निर्माण करायची त्याची बायको नेहमी. माझी आई गेली, माझा एक दुसरा भाऊ गेला, त्यावेळेस स्वप्न होतं. दुसरा भाऊ गेला त्यावेळेस की आपण घर बांधूया. आणि सगळी बैठकीला आम्ही की आम्हाला घर बांधायचं निवेदन पण ठेवलं. आप्पांकडे गेले निवेदन. आप्पांनी काही उत्तर नाही दिलं. आप्पांकडे बैठकीचं निवेदन गेलेलं की बैठक घरात पाहिजे म्हणून. बाल उपासनेची बैठक घरात पाहिजे म्हणून आप्पांकडे निवेदन गेलं. आप्पांनी उत्तर नाही दिलं. का कोणास ठाऊक असेल काही प्रश्न. घरातलेच आमचे असतील. पण त्याच्यानंतर 2020-19मध्ये घर बांधायला घेतलं. आई गेली त्याच्या अगोदर. आईचा 3रा वर्ष होता माझा. आणि भावानी घर बांधायला घेतलं. आणि सगळ्यांना माहितीच आहे बैठकीतले निवेदनं पण बंद झाली. तिकडे यायचं बंद झालं. म्हणून प्रत्येकाने सांगितलं की अधिष्ठानाशीच उपासना करून निवेदन ठेवा. तसं पण भावाने केलं. नेहमी उपासना केल्याशिवाय तो बाहेरच नाही पडायचा. आम्ही कोणी खूप म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून ती उपासनाच असायची. घराच्या बाहेर नाही पडायचं अजिबात. निवेदन ठेवलं घर बांधायचं आहे. महिन्यातून 2 महिन्यातून पैसा जमा झाला. घर बांधायला घेतलं. घर बांधता स्वप्न वाटतात माणसाची की आपलं घर आपली मुलं आहेत त्याप्रमाणे बांधायला पाहिजे ना. मुलांचं राहणी म्हणजे पुढे मुलं आहेत पुढे मुलांना तकलीफ नाही झालं पाहिजे असं घर बांधलं. कारण पुढची पिढी काय असते एकत्र नाही राहत, अलग अलग राहतात. तर त्या पद्धतीने तसं ते घर चालवलं. पण एक फर्स्ट फ्लोअर झाला. सेकंड सगळ्याचं स्लॅब झालं. आणि एक फर्स्ट फ्लोअर कव्हर झालं पूर्ण. सगळ्याचं वरपासून स्लॅब झालं 3 फ्लोअरपासून. त्याच्यानंतर बघा कोरोनाच्या काळात कोरोनाच नाही तो
मग काळा जादू लागला, काळा जादू. कारण शेजाऱ्याला पण बघवलं नाही. काळा जादूने असं काही काळा जादू लागला अमावस्येच्या. आपण म्हणतो अंधश्रद्धा, अंधश्रद्धा नाही, हे अंधश्रद्धा आहे. सद्गुरू पण म्हणतात की अंधश्रद्धा नाही हो, ही अंधश्रद्धा, याला अंधश्रद्धा बोलतात. हे काळा जादू करतात. सांगा, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपण लक्ष न दिल्यामुळे काय होतं, आपलं घात होतं. लक्ष द्यावं पण एवढं पण देऊ नये, आणि एवढं पण काय म्हणतात ना, एवढं पण पाठ करू नये त्याच्यासमोर. की काय होते, कुठलं एक काम करायला घेतलं ते पूर्ण का नाही होत, हा विचार करायला पाहिजे. सगळं झालं, वरचं व्हायचंच फक्त बाकी होतं, त्याचा पैसा नव्हता, पण खालचं फ्लोअर पूर्ण झालं ना. एक देवाचं कार्य होतं, ते देवाचं काय लादी लावणी होती का काय, ते काम महिनाभर अटकलं. लाईटच जायची, कारण लाईटशिवाय लादी कटिंग नव्हती होत ना. हे आखणी करायची आहे देव्हाऱ्याची, तर ती कटिंग होत नाही. तर ते काम होत नव्हतं, लाईट जायची सारखी. ते काम करायला घेतलं की लाईट जायची. शेवटी 5,000 रुपये भरून बाहेरची मशीन आणली, नाही ते इन्व्हर्टर का काय असतं ते बाहेरून आणलं, त्याच्याने बघितलं, ते पण बिघडायचं. असं करून महिनाभर कंप्लीट तसं व्हायचं. आणि शेवटी भाऊ पण त्याच्यामध्ये कोरोना काळात नेमकीच ती अमावस्या झाली आणि आजारी पडला. 9 तारखेला आजारी पडला. एक थकवा म्हणून 2 दिवस घरात होता, 3 दिवस न, तिसऱ्या चौथ्या दिवशी डॉक्टरकडे गेला. 12 दिवस डॉक्टरकडे होता. आणि ती मेन जी अमावस्या होती, आणि त्याच्या 8 दिवसानंतर 8 दिवस पूर्ण पण नाही केली हो, त्याच्यातच गेलं. एवढी दुःखद घटना की ज्यांनी घर बांधलं त्याला घराचं बोलतात ना, इथे काय सांगितलंय, मग भाग्य हाताशी आले परंतु भोगी नाही जाणीतले. हा तो उदाहरण दिला. मग भाग्य हाताशी आले, एवढ्या वर्ष बघितलं घराचं काम कधी करायचं, आणि जेव्हा झालं, एक दिवस पण त्या ईश्वराने ठेवला नाही की त्या घराचं सुख भोगायला. माझ्या भावाला जराशी पण दया न आली ईश्वराला. आपण असं मनुष्य असं बोलणार का, जराशी पण दया न आली ईश्वराला. अरे ईश्वर दयावानच आहे, तू जसं हाक मारशील ना तसं जवळ येतो ईश्वर. पण माणसं खराब आहे, माणसाची बुद्धी का भ्रष्ट आहे, त्याला काय करणार, त्याच्याकडे विवेकच नाही आहे. कारण जळावृत्ती जास्त असते ना. ते इथे दिले समर्थांनी, परंतु भोगी नाही जाण्यात आले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. बघा काय केलं तर असा वैराग्य आला की ह्याला घरात काय करायचं, घराचा भोग घेताना आला पाहिजे म्हणून ते क्रियाकर्म केले. हे त्यांच्याकडे तसले वैराग्य आहे, तसले घाणेरडे वैराग्य, काळा जादू करण्याचं वैराग्य आहे ना, हे ते वैराग्य. बघा वैराग्य कसं पाहिजे, विवेकशील पाहिजे. अरे तो त्याच्या कष्टाने घर बांधतो, त्याच्या मेहनतीने घर बांधतो, मग तुम्ही का त्याच्यामध्ये तुमचं काही घेतलं का? तुमचं काही घेतलं असताना तर तुम्ही सरळ बोलायचं, आहे आमचं घेतलं सा, बोलायचं सरळ. पण एवढा विचार करा की जो माणूस आयुष्यभर परमार्थ करतो तो दुसऱ्याचं काही घेणार का? एवढा तो खराब नव्हता. जर दुसऱ्याचा घेतला असता तर आज 20 वर्ष वाट बघितली नसती. घर बांधायचं आहे 20 वर्ष नाही, आज 27 वर्षापासून परमार्थ करायला, आणि 57 वर्षाच्या वयात तो घर बांधायला गेला. विचार करा किती वर्ष परमार्थ केली. एवढे वर्ष वाट बघितली असती का? चोरायचं असतं तर बघितली असती का? नाही ना, सत्यानेच चालला. पण सत्य कोणाला आवडत नाही. इथे समर्थाने दाखवलं आहे, मग भाग्य हाताशी आले परंतु भोगी नाही जाणे, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. वैराग्य खराब झाला असेल, त्याच्याकडे विवेक नसेल तर दुसऱ्याला तो माणूस जगून देत नाही. बघा हे जगून देत नाही असं.
आदळते आफळते, कष्टी होते, दुःखी होते, ऐकते देखते येते, वैराग्य ते. आता इकडे बघा, आदळते आफळते, कष्टी होते, दुःख होते, हे कधी माणूस करतो? आदळते आफळते मनासारखं होत नाही काही. बघा काय काय ते संसार, तर हे सगळे संसाराच्याच गोष्टी आहेत. संसारामध्ये जर पूर्ण काही झालं नाही तर जाणून बुजून काय करते? आदळते आफळते, कष्टी होते. कष्टी का होते? आपटल्याने तो आवाज गुणगुणतोच ना, तो स्वतःला पण त्रास होतो, कष्टी होते त्याच्याने. दुःखी होते, ऐकतं आहे ना, देखते येते, म्हणजे ऐकत असतं, बघत असतं, सगळं काही बघतं, करतं येतो. कसं? वैराग्य. हे वैराग्य कुठल्या मार्गाला वैराग्य वापरलं? हाच वैराग्य तुम्ही उलट वापरा. आदलायच्या आफडायच्या अगोदर ईश्वर समोर बसा, नामस्मरण करा. काय करतो आपण हे बघा. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे सांकडे, संसार सांडून देश जळी होय तुम्ही. हे प्रपंचाच्या ओढी. मनुष्याचं मन कुठे झालं? प्रपंचाकडे. प्रपंच पाहिजेच हो. समर्थांनी सांगितले, समर्थ नाही म्हणाले की संसार सोडा आणि माझ्यासारखं ईश्वरा कार्याला लागलं, नाही सांगितलं. समर्थ बोलतात प्रपंच पण करा आणि परमार्थ पण करा. प्रपंचाच्या जोडीला परमार्थ कराल तर प्रपंच कसा होईल? सुखी होईल. पण कोणी प्रपंच परमार्थ करत असेल तर इतर मनुष्य कोण त्रास देत असेल तर लक्षात ठेवायचं, ईश्वर कधी ना कधी त्या मनुष्याला त्रास देणारच. हे जाणून बुजून करतात ना असं. आता हे इकडं कसं आहे? नाना प्रपंचाच्या ओढी, इथे संसारात या बघा. प्रपंचाच्या ओढी असणे, संसाराची ओढी असणे, नाना संकटे सागडे. हे संसारामध्ये सगळे काय येतात? काय नाही काय वक्तव्य, काही नाही काय अडचणी निर्माण होतात, काही नाही काय संकटे पण येतात. पण त्यांना विवेक पाहिजे. जरा मनामध्ये घेतलं पाहिजे की हे आपण करताना जर असे संकट येतात, असं हे कर, काय आपण त्याच्यावर करायचं? सद्गुरू करावा. सद्गुरू काय करतो बघा? हलकं घेतो एकदम. म्हणजे काय? बाबा हे करू नकोस, ते करू नकोस, जसं आहे तसं राहा. सद्गुरू सगळं सांगतो. ईश्वराचं नामस्मरण वाढव, घरात ताणतणाव नको, सगळं काही सांगतो. संसार सांडून देशधरी होय तुम्ही. कोणी असं असेल संसार टाकून ईश्वरचरणी लागतो, त्याचा संसार पण तरी चांगला होतो आहे ना. जर संसार पकडून ईश्वराचरणी लागलं तर दोन्ही सगळे चांगले होतात आहे ना. चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. बघा काय सांगितलं? हा का असा चिंतेपासून सुटला, पण पुढे का दाखवलं? रोगी जैसा. का दाखवलं? कारण त्याच्याकडे तो संसार करत असताना त्याला अनेक अडचणी येतात, त्या अडचणींना तोंड देता येत नाही. मग काय करतो? हे सगळं टाकून तो पळतो. त्याला वाटलं काय आता मी याच्यातून सुटलो, पण कुठे ना कुठेतरी आतमध्ये का असते? जाणीव होते राहते, अरे मी संसार टाकून पळालो. मग पुढे काय होतो? परधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. जरी तो पळाला, संसार टाकून पळाला आणि चिंतेपासून त्याला असं वाटत असेल की सुटलो मी चिंतेपासून, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागला, संसाराचा दुःख त्यागला म्हणजे मोकळा झाला असं त्याला वाटत असेल, पण आतून तो कसा आहे? रोगी. कारण तो पूर्ण ईश्वराला जिथपर्यंत अर्पण होत नाही तिथपर्यंत तो कसा आहे? रोगी. संसार टाकला त्यांनी, नाही आहे संसारात खूप अडीअडचणी आहे, संकट आहेत, नको तो मला संसार. हां, आणि त्या संसारापासून दूर पळाला, पण ईश्वराची कुठे त्यांनी भक्ती केली की तो संसार, आणि त्याला सतत संसाराचीच चिंता लागत राहिली ना, म्हणून तो पुढे रोगीसारखा दिसतो आहे ना. अख्खा शरीर, मन, काय मन आणि अख्खा शरीर जेव्हा ईश्वराला वाशील ना, तेव्हा
तुला संसाराची काय होईल, चिंताच राहणार नाही. परी तो होऊ नये मोकाट. बघा आता इथे, परी तो होऊ नये मोकाट, नष्ट नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट गुरु द्यायची. इथे सांगितलंय होऊच नाही मोकाट. कशातून होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट. मोकाट होऊ नये, मग ते आतले विकार काय करतात, नष्ट करतात, भ्रष्ट करतात त्याला. आणि म्हणजे कसं करतात ना, ते वात्रट पद्धतीने करतात. हे कोण करतात, विकारातून. विकार शांत नाही होत ना, विकारांना कुठे ना कुठेतरी समाधान करायचं असतं. मग समाधान संसारात करायचं असं करा, किंवा समाधान ईश्वराचरणी जेव्हा प्रत्यक्षात नामस्मरण तुमचं उत्तम होईल त्यावेळेस ते समाधानीच होतं. पण दोन्ही जर एक असतील, संसार पण आणि ईश्वर पण, परमार्थ पण, तर कसा आहे तो मन, कसं आहे, सगळे विकार कसे असतील, संतुष्ट राहतील, समाधानी राहतील. पण जर अर्धवट केला तर काय होणार, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट गुरु जैसे. गुरु म्हणजे गुरु. इथे गुरु नाही सांगितलं, सद्गुरू नाही सांगितलं, गुरु सांगितलं. गुरु माहिती आहेत ना, सैराट पाळतात. तसं आपलं मन काय असतो, कळत नाही. कारण विकार कसे असतात, मर्यादित नसतात. त्यांना कासरा घालायला सद्गुरू जर भेटला नाही तर विकार कसे असतात, मोकळे. विवेक विण वैराग्य केली. बघा, विवेक विण वैराग्य, तरी अविवेकी अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोघीकडे. विवेकच नाही आणि वैराग्य केलं. बघा, माझ्याकडे जर विवेकच नाही आणि मी ठरवलं मी आजपासून 4 वाजता उठत जाईल, ईश्वराची भक्ती करत राहील, विवेक नाही माझ्याकडे, वैराग्य फक्त आणलं, पण विवेकच नाही, जागृतच नाही. आपलं विवेक म्हणजे काय, तर जागृतता. तेच जर माझ्याकडे नसेल तर मी किती वैराग्य केलं तरी त्यामध्ये मी सफळ होईल का. तरी अविवेकी विवेक वैराग्य केले, तरी अविवेकी अनर्थ घातले, अवघे व्यर्थचे गेले दोघी. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जीवनाची झाले व्यर्थ, अविवेकी अनर्थ ऐसा केला. बघा, विवेक नसेल तर ना प्रपंच करण्यासाठी सुद्धा काय पाहिजे, विवेक पाहिजे. कारण प्रपंच कसा आहे, दुःखाचा सागर आहे. बघा, जगणं माणसाला सहज नाही आहे, या दुनियामध्ये सहज नाही आहे जगणं. मनावर सगळे विकारांवर कंट्रोल ठेवणं सहज नाही आहे. तुम्ही जर बोलाल, कोणी बोले शकेल, वैराग्य आणेल, हां मी ठेवणार, मी क्रोधावर कंट्रोल ठेवणार, पण नाही ठेवू शकत. जर सद्गुरू नसेल तर कोणी मनुष्य कुठल्याही विकारावर कंट्रोल करणार नाही. श्रीरामाला किती त्रास होता, विकारांमुळेच झालं ना, हे विकारच तर आहेत. बघा, 14 वर्ष वनवास, कोणाकडून विकार आले, कैकेयीकडून आले ना. बोल, कोणाकडून आलं, विवेक होता का त्याच्याकडे. जर विवेक जागृत झाला असता कैकेयी मातेकडून तर तिने प्रत्यक्षात श्रीरामाला वनवासात पाठवलं नसतं. होता का विवेक, त्यांच्या कार्डात जर असतं श्रीरामाचे वनवास ना, कार्डात आहे, कधी पण त्यांनी भोगलं असतं. त्याच वेळेस का, नवीन लग्न झालं. बघा, तुम्हाला जर सांगितलं नवीन तुमचं लग्न झालं, आज लग्न झालं आणि उद्या सांगितलं जावा जंगलात, काय होणार तुमची अवस्था. 14 वर्ष अनवाणी पायाने जावा, तुम्ही जंगलामध्ये जावा, नाही तर कुठे जावा, काय तुमची अवस्था होणार. एक राजकुमार
राजाच्या गादीवर उद्या बसायचं आणि आज लग्न झालं ना दुसऱ्या दिवशी ताबडतोब वनवास बघावं आले ना, तिथे विवेक होतं का काही काही मातेकडे? नाही. का तिला दोन जे होते तिचे वर दोन तिने कधी पण मागितले असते, तेच का मागितले तिने? का प्रत्यक्षात मागितले? ते दुसरे मागितले असते ना, पण तिच्याकडे विवेक होतं का? नव्हतं. मनुष्याकडे जर विवेक नसेल, पण हा विवेक कधी जागृत होणार? प्रत्येक देहामध्ये विवेक असतोच, पण विवेक जागृत करण्यासाठी पण सद्गुरू पाहिजे. ना प्रपंच ना परमार्थ अवघे जिणेची झाली व्यर्थ. परमार्थ असेल तर जगायला सहाय्यता मिळते. बघा, ईश्वराची तेवढी कृपा लागते ना. समर्थ म्हणतात, सद्गुरू म्हणतात, सात माळी करा उपासलेला. का हो 7 माळी करा? 7 काय आहे? आपले मनुष्याचे जे चक्र आहेत ना ते 7 आहेत. बघा, मेन चक्र जे आहेत ते 7 आहेत ना. 7 त्या चक्रांची नावं नको सांगायला, पण 7 चक्र आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, सद्गुरू म्हणतात की 7 माळी करा. त्यांना काय वेळ लागलं का 7 माळी करायला बोलायला? बघा, काही वेळेस जर बोलले ना, काही वेळेस जर त्यांना असं वाटलं की नाही करायला यांना वेळ नाही, का लवकर उठून करू शकतो, का नाही करू शकतो? मग समर्थ काय बोलले नंतर? सद्गुरू की एक तरी माळ करा. म्हणजे त्यांनी दया दाखवली आपल्यावर, पण ही दया नाही, मेन आज्ञाच पाहिजे. कारण का? मनुष्याला कर्तव्य पाहिजे, कर्तव्यामध्ये राहायला पाहिजे. मला करायलाच पाहिजे हो. 7 माळी काही समर्थाने भलेच न सांगू दे, पण मला करणं कर्तव्य आहे. पण मला ह्या संसारामध्ये तरायचं आहे. त्याच्याकरता परमार्थाची जोड पाहिजे ना. मला संसारामध्ये तरायचं आहे, मला या दुनियेमध्ये तरायचं आहे ना. जी संकट येतील ना, ती लात मारली की टिचकी मारली की ती जातील लगेच. पण विवेक पाहिजे तर टिचकी मारून जातील, अशीच नाही जाणार. ना प्रपंच ना परमार्थ अवघे जिणेची झाले व्यर्थ. अविवेकी अनर्थ ऐसा केला. का व्यर्थचे ज्ञान बडबडवले, परी वैराग्य योग्य नाही घडला. बघा, का व्यर्थचे ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग्य नाही घडला. जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. ज्ञान आहे बघा, पण कोणासमोर बडबडता केली? जो ऐकतच नाही. आणि त्याच्यासमोर बघितलंच ना, भगवद्गीता सांगितलं ना, गाढवापुढे गीता वाचली. गाढव काय करतो? गाढवाच्या समोर गीता नेली, गाढव काय करतो? त्याला गीतेचा अर्थच नाही माहिती. त्याला काय ते माहितीच नाही की ही गीता काय आहे. त्यांनी खाल्ली गीता, पाठीमागे उभा राहिला, त्यांनी लात मारली. कारण गाढवच तो. गाढवायला काय कळते गीता काय आहे ते? बघा, गाढव कोण आहे समजून जायचं. ज्याला विवेकच नाही ज्याच्याकडे, त्याला गीतेचं ज्ञान काय कळेल? ईश्वर काय कळेल? कुठे ईश्वर आहे, कोण ईश्वर आहे, कुठे काय करतो, काय कळेल? त्याला असं वाटते काय, आपण करतो, आपण खातो, सगळं काही करतो. पण त्याला नाही असं वाटत हे करता करविता हा ईश्वर आहे. करता करता जर ईश्वर गेला तर काय आपली अवस्था होणार, हे नाही करत. म्हणजे विवेक नाही त्याच्याकडे. मग त्याच्याकडे काय आहे? विवेक. वैराग्य योग्य नाही घडला, परी वैराग्य योग्य नाही घडला. जैसा कारागृही अडकला. विवेक नाही तर त्याच्याकडे वैराग्य पण कुठला? वैराग्याची भूमिकेत तो कुठल्या ह्याच्यात राहणार नाही, पूर्ण अडकून जाईल. वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थचे स्वाभिमान. लोभ दंभे घोळसून कासावी सकले. श्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थामुळे थिंके. पराधिक देखू न सके स्वाभिमान. स्वाभिमान कसा आहे?
श्वान म्हणजे काय, कुत्रं. बांधलं तरी तो भुकतो, सोडलं तरी तो भुकतोच. का? तैसा स्वार्थामुळे ठीक पराधिक देखू न सके स्वाभिमान. बघा, मनुष्य होता तेव्हा सगळं बोललं माझं माझं, तुला नाही देणार का माझं. आणि तो कुत्रं होऊन आलं, अरे आमच्याकडे याला ओरडत असतो, त्याला बांधलं तरी ओरडतो, सोडलं तरी ओरडतो, कारण तो पाठचा त्याचं पूर्वकर्म पण तसंच असतं, आहे ना. पण त्याच्याकडे काय आहे, म्हणजे त्या काय सांगितलं, जो थिंकिंग आहे, जो विवेक आहे, तो विवेकच नाही. मनुष्याकडे जर विवेकच नसेल, हे एके वेळे एक तेणे उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. शोक कधी वाढतो, सांगायला नको. परिवारामध्ये तिचे विवेक नाही. जिथे विवेक नाही तिथे काय वातावरण असतो, कलेश. कलेशामध्ये काय होतो, घाटा होतो. हां, इथे काय सांगितलं, एके विणं एक, नाही एका पाठोपाठ एक जातो, तिथं काय वाढतो, शोक वाढतो. आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. विवेक अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी. जेव्हा अंतरीतून विवेक सुटला तर वैराग्य प्रपंच काय करतो, अंतरीतून विवेक तुटला तर वैराग्य येतो, प्रपंच सोडून देतो, है ना. अंतर्बाह्य मोकळा झाला, बघा प्रपंच सोडून जातो आणि डायरेक्ट कुठे लागतो तो, संत संगती. नको तो आहे संसार, नको तो प्रपंच. प्रपंच म्हणजे हे जे आपले पिंडामध्ये जे आहेत विकार, ह्यांना घेऊन सांभाळायचं. संसार म्हणजे बायका पोरांना घेऊन सांभाळायचं. बघावं तर दोन्ही एकच असतात, हे अप्रत्यक्ष आणि हे प्रत्यक्ष. मोकळा व्हायचा, अंतर्बाह्य मोकळा झाला, आतून पण मोकळा व्हायचा, बाहेरून पण मोकळा व्हायचा. पण इथे आतमध्ये जर मोकळा व्हायचा असेल तर ईश्वर ठेवायला लागेल, ईश्वराची प्रतिमा ठेवायला लागेल, अखंड ईश्वराचं ध्यान करायला लागेल, बाहेर पण ईश्वराचं ध्यान करायला लागेल, आतून पण, तर तो दोन्हीकडून सुटतो. जैसे मुखे ज्ञान बोळे, तैसेची सगळे क्रिया चाले, दीक्षा देखून चकित झाले सुचिस म्हणते. बघा, मुखज्ञान आहे त्याप्रमाणे जर चाललं तर चांगलं. असतानाही त्रैलोक्याची स्थित बाळली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही. बघा, जे आस्था आहे आपल्याकडे, त्रैलोक्य का सांगितलंय, त्रैलोक्य गाठायचं आहे. त्रैलोक्य असंच मिळतो का, असंच मिळतं त्रैलोक्य, असंच नाही मिळत. ईश्वराची आराधना असेल तर त्रैलोक्य. स्थित बाणली वैराग्याची, त्रैलोक्य साधायचं आहे तर वैराग्य पण आणायला पाहिजे. यत्न विवेक धरण्याची सीमा नाही, यत्न विवेक पण पाहिजे. बघा, विवेक आणि वैराग्य असेल तर पुढे ज्या कृती आपल्याला चांगल्या करायच्या असेल त्याला सीमा उरत नाही. सीमा नाही, सीमा म्हणजे काय, तो लहान वयात पण आणू शकतो. बघा, कोणाची कुंडलिनी असते ही 5 वर्षानंतर पण जागृत होते, अशी काही 5 वर्षानंतर जागृत होते. बघा, गाजतात त्यावेळेस फक्त ईश्वराचं ध्यान करून, अशी कुंडली असते. सीमा नाही.
संगीत रसाळ हरिकीर्तन ताळबद्ध तान म्हण प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. बघा, सीमा नाही, वयाची सीमा नाही. कोण म्हातारपणात जातो, कोण यंगेशमध्ये जातो. म्हणजे कशामध्ये, तर परमार्थामध्ये चालल्या असं जातो, असं परमार्थामध्ये. लहानपणापासून कीर्तन गोडी आणली तर त्या विवेक वैराग्य दोन्हीकडे त्याच्याकडे आहे. मग तो ठरवेल की आपण हे चांगलं आहे का हे चांगलं आहे. दोन्हीकडून त्यांनी व्यवस्थित जर विवेक वापरला तर दोन्हीकडून तो सुटेल, आतून पण बाहेरून पण. ताळबद्ध ताण म्हणा प्रेम आवडीचे भजन अंतरापासून. म्हणजे आवडीचं भजन जरी असेल तरी अंतरापासून गायचं. तत्काळाची सन्मार्ग लागे ऐसा अंतरी विवेक जागे वक्तृत्व कैकान्न भंगे साहित्य प्रत्ययाचे. सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळाला प्रसंगे पाहिजे कळा होणे एक. प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या भगवत भजन पुण्य मार्ग. प्रखर वैराग्य कसं पाहिजे, प्रखर पाहिजे, उदासीन नाही. प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या भगवत भजन पुण्य मार्ग. विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हे कांड पिसे शब्द ज्ञान येईल असे आपणाची वाटे. नुसतं वैराग्य नाही, वैराग्य घेऊन बघा प्रत्यक्षात ज्ञानेश्वरांचे वडील वैराग्य आलं, लग्न केलं, वैराग्य अंगी आलं. प्रपंच सोडून साधुचरणी लागलं आणि प्रत्यक्षात ज्ञानेश्वरांच्या मातेने साधुचरणी ते लागले तिकडे. आणि ज्ञानेश्वरी मासमय बरेच वर्ष अशी हे करायची, देवळामध्ये जायची, मंदिरात ईश्वराला कधी भजनं सोडलं नाही. तुम्ही साधू संतांना कधी ओवाळणी सोडली नाही ज्ञानेश्वरांच्या मातेने, अजिबात सोडली नाही. आणि असं काही साधू समोर आले, त्या साधूंकडेच तिचे पती होते. त्या साधूंची म्हणजे साधूंना जेव्हा नमस्कार घातला तेव्हा साधूंनी काय दिलं आशीर्वाद, अष्टपुत्र सौभाग्य दिलं. पुत्राचा आशीर्वाद दिला तर पुत्र कसे होतील, माझा पती माझ्याजवळ नसला ना मला पुत्र कसे होतील. मग सांगितलं काय खूण आहे तुझ्या पतीची, सगळं सांगितलं. हो, मग त्यांना माहिती, त्यांचा शिष्य होता तिथे, त्यांचे वडील ज्ञानेश्वरांचे वडील त्यांच्याकडे शिष्य म्हणून तिथे हे करायचे आणि उत्तम शिष्य होते. हो, त्या साधूंची खूप सेवा केली, उत्तम शिष्य धार्मिकपणात. बघा, लग्न झालं आणि खरंच म्हणजे त्यांनी वैराग्य जे घेतले ते विवेकाने घेतले होतं, असंच नाही. आपण बोलतो, अगोदर मी बोलले की विवेक, मी परविता बोलतात ना, धरी वेगळा आहे. विवेक थोडंसं तरी विवेक होतं म्हणून काय केलं त्यांनी, कंटाळला प्रपंचाला म्हणून तो प्रपंच सोडला आणि परमार्थाला लागला. पण असे काही साधूंची सेवा केली, त्या साधूंच्या आशीर्वादाने 4 पुत्र झाले. पण पुत्र कसे होते, प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार होता हो त्यांच्या पोटी. भले त्यांना कष्ट सोसायला लागले, पण ज्ञानेश्वरांचं असं ज्ञानेश्वरी का, ज्ञानेश्वरांचं नाव घेतलं तरी काय म्हणतील, धन्य त्यांचे माता पिता. धन्य केलं ना सगळ्यांनी त्यांच्या मातापितांना, त्यांचा उद्धार झाला. हो, उद्धार झालं त्यांच्या वडिलांचं, आईवडिलांचं. जरी ते आईवडील गेले भले, कारण का त्यांना पूर्ण वाळीतच टाकलं ना. सांगितलं काय, लग्न सोडून हा संन्यास घेतला असं सांगितलं. पण प्रत्येकाने जर असं केलं, लग्न झालं, बघा विवेक जर वापरला तर 5 वर्ष संसार सोडून जर साधूची सेवा केली तर पुत्र नाही ईश्वर अवतार घेऊन तुमच्या पदरी. तसंच त्यांच्या पदरी ईश्वरानेच अवतार घेतला ना. ज्ञानेश्वर कोण होते, सोपानदेव कोण होतं, मुक्ताबाई कोण होती, निवृत्तीनाथ कोण होते, प्रत्यक्षात ईश्वराचेच तर अवतार होते. का अवतार झाले, त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी जी काही सेवा केली साधू संतांची, तिथे होते सेवा करायला कित्येक वर्ष असते.
नंतर मग ते साधूच्याच आज्ञेत संसार करण्यासाठी आले. आज्ञा घेतली साधूची, म्हणजे साधूनीच प्रत्यक्षात पाठवलं की तुला आता संसार करायचा आहे. आणि त्या साधूनीच आशीर्वाद दिला. हो बघा, जो आपण म्हणतो की साधू साधू नाही, जो ईश्वराची खरी भक्ती करत असेल ना, त्यांचं वरद असतं ना, पूर्ण आपली कुंडलिनी बदलून टाकते. हो, पूर्ण कुंडलिनी बदलून टाकते. एवढं वरद असतं, सुंदर हे असतं, त्यांचं आशीर्वाद चांगलं असतं. स्थित बाणानी वैराग्याची यत्न, विवेक धारणेची सीमा नाही. रंगेत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध ताणमान, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे. वक्तृत्व करितांना भंगे, साहित्य प्रत्ययाचे. सन्मार्ग जगास मिळाला. बघा, तत्काळचे सन्मार्ग लागे. तसंच ज्ञानेश्वरांच्या वडिलांना कधी विवेक त्यांचं जागृत झालं, त्यांचं लग्न झाल्यानंतर. बोलतात ना, अक्षता पडली ना, डोक्यावर अक्षता पडली, तिथे पण कुंडलिनी जागृत होते. तिथे तो कुठेतरी विवेक थोडासा जागा झाला, म्हणून ते तेवढ्याच पुरता त्यांनी तिथे काय केलं, संन्यास घेतला आणि सेवा करायला लागले. साधू संतांची पूर्ण शिष्य झाले तिकडे. नंतर मग परत प्रपंचात आले. बोलतात म्हणजे ही कुंडलिनी कशी आहे बघा, हे ते प्रत्यक्ष समर्थाने सांगितले. तत्काळचे सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे. वक्तृत्व करितांना भंगे, साहित्य प्रत्ययाचे. सन्मार्ग जगास मिळाला, म्हणजे जगदीश ओळला. प्रसंगे पाहिजे कळाला, कोणी एक प्रसंग कळायला पाहिजे. विवेक जागृत होण्यासाठी कुठल्याही प्रसंगात नाही सांगितली समजली. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग. आता इकडे समर्थांचं बघा. समर्थांनी हा एवढा मोठा दासबोध का आपल्यासमोर आणला? ते पण बोहल्यावर बसले. आईने सांगितलं की तुला बोहल्यावर उभं राहायचं आहे, पाटावर. कशासाठी? लग्नासाठी. अगोदर ते नाहीच म्हणत होते की मला लग्न नाही करायचं, कारण त्यांच्याकडे एक वेगळं वर्तन होतं, ते आईला कळत नव्हतं. समाज सुधारणा त्यांच्याकडे होतं सगळं, कारण ते बघत होते समाजामध्ये मनुष्य कसे राहतात, काय करतात, कसं काय यांच्याकडे कुठले हे आहे, ते सगळं बघत होते, निरखत होते. तेव्हा आईला म्हणायची मला लग्न नाही करायचं, पण आईने हट्ट पकडला की तुला बोहळ्यावर तरी उभं राहायला लागेल. ठीक आहे, बोहळ्यावर उभं राहिले. जेव्हा बोलतात ना, अक्षता पडतात, अक्षता नाही बघा, एक अक्षता पडली तरी तिथे कुंडलिनी जागृत होते. अक्षता पडली. हो, शुभमंगल सावधान. सावधान शब्द आला की लगेच अक्षता पडतात, वेळ नाही लागत अक्षता पडायला. तिथे अक्षता पडल्या समर्थ तिथून लगेच गेले, ताबडतोब. का हो? तिथेच विवेक आला ना त्यांच्याकडे. तिथे विवेक आला, तिथल्या तिथे काय आहे, प्रपंचामध्ये जायचं का आपण परमार्थ पकडायचा, तिथले तिथे त्यांच्याकडे विवेक आला. बघा, त्याला सीमा नाही, म्हणजे वेळ म्हणजे काय, वय नाही बघितलं. प्रखर सन्मार्ग जगास मिळाला, म्हणजे जगदीश ओळला. प्रसंगे पाहिजे कळला, कोणी प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग. विवेक वैराग्य द्यायचे, नुसते वैराग्य कांडपिशे, शब्द ज्ञान येळशे आपण वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य त्याची जाणीचे महत्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणती. इथे श्री दासबोध गुरु शिष्य संवादी विवेक वैराग्यानं समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.